पुढची बातमी आता बीडमधून समोर येते। बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेलवरती छापेमारी करण्यात आली आहे। महसूल प्रशासनाने ही छापेमारी केली। जिल्हाभरात 19 पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत आणि 203 ठिकाणी छापेमारी करत तब्बल 28 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। बीडमध्ये पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत असल्याची प्रशासनाने माहिती दिली आहे। बीडच्या जिल्हा पुरवठा विभागाकडून आता बीड जिल्ह्यामध्ये एकूण 19 पथकं स्थापन करण्यात आलेले आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून ज्या ज्या हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर केला जातोय त्या ठिकाणी छापेमारी करत थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। जिल्हा पुरवठा विभागाकडून या संदर्भात आता 19 पथकं स्थापन करण्यात आले असून प्रत्येक हॉटेलवरती छापेमारी केली जाते। आतापर्यंत 203 हॉटेलच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून 28 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत, तर 3 हॉटेल चालकांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटवडा भासणार नाही यासाठी देखील पुरवठा विभागाकडून काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। तिकडे जालन्यातल्या अंबडमध्ये पुरवठा विभागाने एक धडक कारवाई केली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर होत असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर पुरवठा विभागाने ही कारवाई केली। पुरवठा विभागाकडून 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्तही करण्यात आलेले आहेत। तर पुरवठा विभागाकडून हे सिलेंडर जप्त करण्यात आले। तब्बल 9 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। अंबडमध्ये पुरवठा विभागाने ही कारवाई केली। तिकडे परभणीमध्ये LPGच्या दरामध्ये रात्रीतून प्रति किलो 10 रुपयांची वाढ झाली आहे। गंगाखेड रोडवरील पंपाने 10 रुपयांची भाववाढ केलेली आहे आणि त्यामुळे आता रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केलेला आहे। त्यांनीच हा आरोप केला। LPGच्या दरात रातोरात वाढ झाली, त्यामुळे रिक्षा चालक आता आक्रमक झाले आहेत। काल अमरावतीमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचं तापमान हे जास्त होतं। मार्च महिन्यातच विदर्भात उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे। उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे नागरिकांना मोठा त्रासही सहन करावा लागतो। सध्या मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि या दुसऱ्याच आठवड्यात जर आपण पाहिलं तर विदर्भातील तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे। हवामान विभागाच्या वतीनं जो पद्धतीनं अंदाज वर्तवला त्यानंतर काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते आरोग्य विभागानं केलेलं आहे। काम असेलच तर घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। बाजारपेठेत जायचं असेल तर सायंकाळी जा, असा सल्ला जो आहे तो डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो स्कार्फ असेल किंवा मग चेहऱ्याला सुती टावेल बांधूनच जे आहे ते अमरावतीकर सध्या घराबाहेर पडत आहे। पुढील काही दिवस अशाच पद्धतीनं तापमान जे आहे ते अमरावतीसह विदर्भामध्ये राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तविलेला आहे। कॅमेरामन अंकित दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। यानंतरची बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये उतरून आत्मक्लेश आंदोलन केले आहे। विहीर चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सेनगाव तालुक्यातील शेतकरी विहिरीमध्ये उतरले। सेनगाव पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळावरती नसल्यानं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। अग्निशमनची माळीच्या वडिलांनी आज सकाळी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातात पिंकी माळीचाही मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ते सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। इस्रायल